हॅलो. हे Redmi 9 पॉवर कोणाचं आहे? इज दिस प्रतीक्षा? हॅलो. इज माय व्हॉइस विजिबल? आय मीन ऑडिबल? हो सर, Redmi 9 पॉवर शेक आहे. ओके ओके, हा ऍक्च्युली नाव नाही आल्यामुळे कन्फ्युजन क्रिएट झालं होतं. ओके देन गाईज, वी कॅन स्टार्ट नाव. तर आज मी एक जस्ट बेसिक इंट्रोडक्शन घेणार आहे. ऍक्च्युली मी शॉर्ट नोटीस वरती होतो तर एवढा प्रिपेअर्ड पण नाही आहे आज. तर एक छोटस मी नोट क्रिएट केलेली आहे, त्या हिशोबाने आपण जाऊया. तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट देतो. ऍक्च्युली जावा, कोर जावा मध्ये काय काय कोण कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहे. ओके. कोणाला लँग्वेज बॅरियरचा काही प्रॉब्लेम नाही नाही, ते कोणी हिंदी बोलणार, सर मराठी कम्फर्टेबल मराठीमध्ये. आहे? हा, मराठी कम्फर्टेबल आहे ना सर्वांसाठी? येस. ओके. प्रतीक्षा, दर्शन, दर्शन, दर्शन. येस सर. ओके ओके. तर पहिले आपण काय करू, एक छोटस तुमचं मला इंट्रोडक्शन द्या पहिले. देन वी विल गो थ्रू दिस सिलेबस. आणि मग जावाचे एक 2-3 पॉइंट कव्हर करण्याचं एक जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट सारखं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपण आज. ओके. सो स्टार्ट करूया. राम, कॅन यू गिव्ह मी अ शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट युअर सेल्फ? सर, माय सेल्फ राम शिवाजी गुले. आय आय एम फ्रॉम अहमदनगर. I am currently doing my civil engineering degree in JSPM Tathawade College, and I stay in Akurdi. ओके. आणि यू आर इन फायनल इयर और व्हॉट I am a final year ऑफ student. इंजिनियर? ओके ओके. आणि आय गेस राम, यू हॅव ऑलरेडी एनरोल्ड इन दी कोड सायन्स, राईट? What sir? म्हणजे तू ऑलरेडी ऍडमिशन घेतलंय, माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे, कोड सायन्स मध्ये, राईट? तुझ्या अदर हम्म लेक्चर चालू आहे का? नाही सर, आज पहिलं ओ, लेक्चर आहे. आज पहिलं लेक्चर आहे का? अच्छा. तर तुझा ओव्हरऑल जॉईनिंगचा प्रोसेसचा काही एक्सपिरियन्स कसा होता? ओके होता ना? काही प्रॉब्लेम नाही आला ना? कशा? जॉईनिंगच्या प्रोसेसला काही प्रॉब्लेम नाही आला ना तुला? नाही सर. ओके ओके. कोणीतरी लेफ्ट केलंय आय गेस. दर्शन लेफ्ट झालाय का? ओके. नो प्रॉब्लेम, बघूया आपण. सो लेट्स कंटिन्यू. राम झाला. अरे आता हे पण लेफ्ट झाले. काही स्पेसिफिक माझा आवाज येतोय ना? ओके, येस सर, काही मी कॉल प्रॉब्लेम नाही करते ना? तुम्हाला. ओके. हा, प्रतीक्षा आली आहे. हा, आय गेस फक्त दर्शन बाकी आहे आता. ओके, प्रतीक्षा. हॅलो. हॅलो. हा प्रतीक्षा, मला तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन देऊ शकता माय का? नेम इज शेके प्रतीक्षा प्रभाकर. अल्लाड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, मारुंजे, ओके सेकंड इयर, INT. ओके. आणि सेकंड इयर. ओके. सो ओके. प्रतीक्षा, यू हॅव एनरोल्ड फॉर जावा डेव्हलपर, राईट? आणि राम, यू हॅव येस. एनरोल्ड फॉर वेब डेव्हलपमेंट, राईट? Yes, only web development, not Java, not Python. ओके. सो इवन वेब डेव्हलपमेंट जरी जावा असलं सी. त्यामध्ये तुला जावा, हा जावा ऍक्च्युली राहीलच. सो बेसिकली आज आपण एक छोटंसं इंट्रोडक्शन घेऊया. पहिले तर आपण काय करू, अं, तुम्हाला मी एक ओव्हरऑल सांगतो फक्त की कसं कसं सिलेबस असेल, काय काय असेल, तर त्यानंतर आपण कंटिन्यू करूया. ओके. सो गाइस, basically in Java development or even in web development, Java is an important or vital Java plays a vital role. Okay, basically I will cover your core Java. So in core Java, there are
different things like acha before that so any one of you have already a knowledge in Java or something? Ram, Tanvi, Prajakta. हॅलो Hello. हा, येस राम. सर, आता आता स्टार्टिंग केलंय. तुम्ही सांगू शकता का? हा नाही, मी तर कव्हरच करणार आहे ऍक्च्युली. मी आहेच त्याच्याकरता. एक जस्ट मला तुमच्या साईडने अंडरस्टँडिंग की तुम्हाला किती येतं. म्हणजे जावाची एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे की पूर्णच बेस पासून कसं. मला एक आयडिया सर द्या फक्त, तुम्हाला काय काय आयडिया आहे त्याच्याबद्दल. आपण पूर्ण कव्हर करणार आहोत, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी पूर्ण तुम्हाला बेसिक पासून कोर जावा पूर्णपणे कव्हर करून घेईल. सर, मला नाही का म्हणजे जावाची काहीच आयडिया नाही. म्हणजे माझं नॉन अच्छा. टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे मी आता स्विच ओके. मारतो, हो त्यामुळे हो मला हो. आयडिया नाही. ओके, नो प्रॉब्लेम. आणि प्राजक्ता तुमच्या केसमध्ये, तन्वी तुमच्या केसमध्ये? प्राजक्ता. ओके, तन्वीचं हा. ओके, तन्वीचं काहीच नाहीये. प्राजक्ता, व्हॉट अबाउट यू? सॉरी, प्रतीक्षा. प्रतीक्षा, व्हॉट अबाउट यू? सर मला पण काहीच आयडिया नाहीये. ओके ओके. तर ओके, बेसिकली जावा काय असते इथून आपण बघणार आहोत. जावा बेसिकली काय आहे? एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. बेसिकली ही तुम्हाला ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट डेव्हलप करायला जे एक लँग्वेज मीडियम जे असतं ते जावा प्रोव्हाइड करतं. ओके. त्यामध्ये जावाचं स्वतःचं रन टाइम एन्व्हायरमेंट आहे, जावाची स्वतःची डेव्हलपमेंट किट आहे. त्यामुळे जावा असं अशी लँग्वेज आहे किंवा असं एक तुम्हाला हे भेटती, कोडिंग लँग्वेज भेटती, जी की ऍक्च्युली अदर सिस्टीम मध्ये पण चालू शकते, ज्याच्यामध्ये जावा सपोर्ट करतं. अशा प्रत्येक सिस्टीम मध्ये जावा तर तुम्ही कोड एकदा लिहिला, तो कोड कुठे पण वर्क करू शकतो जिथे जावा सपोर्ट करतं. त्यासाठी फक्त तुम्हाला जावा रन टाइम इन्व्हायरमेंट इन्स्टॉल करण्याची गरज पडेल. जावा रन टाइम इन्व्हायरमेंट बेसिकली काय असतं? जावा रन टाइम इन्व्हायरमेंट मध्ये कसं की एक कोड लिहिला गेला ना, एक कोड लिहिला गेल्यानंतर त्याला रन करावा लागतो. ओके. तर रन करताना कसं तो पहिले कोड कंपाईल करावा लागतो. कंपायलेशन झाल्यानंतर तो कोड लॉन्च होतो. लॉन्च झाल्यानंतर मग तो कोड पूर्ण तुमच्या सिस्टीम मध्ये इंटिग्रेट होऊन त्याचं जे काही एंड रिझल्ट आहे तो तुम्हाला शो करतो. आता हे तुम्हाला डायरेक्ट मी असं बोललो तर एवढं कळणार नाही. ठीक आहे. आज फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून समजून घ्या किंवा ऐकून घ्या. आपण एक 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 स्टेपनी जाऊ. आपण इथून सुरुवात करूया. व्हॉट इज आयटी? तुम्ही आयटी मध्ये स्विच करायचा विचार करताय. काही जण जावा डेव्हलपर, ऍज जावा डेव्हलपर, काही जण ऍज अ वेब डेव्हलपर. ओके. प्रत्येकाचं वेगळं जरी असलं तर जावा हे कसं ना, एक बेस तयार झालेला आहे. जावा एक बेस आहे, बेस आहे. समोरचं तुमच्याकडून एक्सपेक्ट करतं वेन यू एंटर इन आयटी, देर इज अ काइंड ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम यू इन स्पेसिफिक आयटी. नॉट इन बॅक एंड प्रोसेस और समथिंग. बॅक एंड इन द सेन्स बॅक ऑफिस प्रोसेस म्हणायचंय मला इथे. जेव्हा तुम्ही आयटी मध्ये एंटर करता तर एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असलीच पाहिजे जावाची, एसक्यूएल ची. हे तुमच्याकडून ते एक्सपेक्ट करतात. आता जावाची बेसिक अंडरस्टँडिंग म्हणजे काय? जावा कसं एक कोडिंग सर, लँग्वेज एक राईट? हॅलो हा. हा, यस राम. सर, आपण जेव्हा नाही का वेब डेव्हलपमेंट म्हणजे कोर्स करतो, तेव्हा त्याच्यानंतर नाही का हा. पोझिशन काय काय निघतात बरं जॉब मध्ये अच्छा, आता वेब डेव्हलपमेंट कसं असतं? एक जेव्हा तू वेब डेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा तुला एक प्रॅक्टिकली ऑलमोस्ट आयडिया येऊन जाते की काय होणार आहे, राईट? हो. की हा, वेबसाईट डेव्हलपरचा रोल तू प्ले करणार आहे. आता कसं असतं, असं गरजेचं नाही की तुला वेबसाईट डेव्हलपरचा तू कोर्स केलाय म्हणजे तुला फक्त वेबसाईट डेव्हलपरच म्हणून घेतलं जाईल. कसं असतं त्यामध्ये सपोर्टला पण रोल प्ले केला जातो.
काही सिनियर लेवलला असते. आता तू ऍज अ फ्रेशर जर जाशील तर तुला ऍज अ माइट बी सिस्टीम इंजिनियर म्हणून टॅग सुद्धा भेटू शकतो तुला एखाद्या वेळेस. ज्याच्यामध्ये तुझं बेसिक रोल काय असेल तर तुला लँग्वेज कोणती येते बाबा, जावा येते. तू वेब डेव्हलपमेंट शिकलाय, तुला वेब डेव्हलपमेंट बद्दल पूर्ण आयडिया आहे, तुला सगळं माहिती आहे, असं जर आपण कन्सिडर केलं तर ते तुला ऍज अ सिस्टीम इंजिनियर घेऊ शकता. तुला बेसिकली जावा बेस्ड कोडिंग टास्क देऊ शकता डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये, किंवा वेबसाईट तर आणि डेव्हलपमेंट मध्ये काही अ, सॉफ्टवेअर काय डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नाही घेऊ शकत का फ्रेशर्सला? हो आहे बघ. आता तुला सांगतो मी, जेव्हा तू सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर शब्द वापरतो ना, हे ऍक्च्युली कसं असतं माहिती का, एक नेमिंग कन्व्हेन्शन असतं. आता आपल्या इथे कसं असतं समज, आता आपण कोणाला पण एक नाव देतो एखाद्या पोझिशनला, तर जसं की XYZ कोणत्या हॉटेलमध्ये ऍज अ शेफ म्हणतो आपण, तर सगळ्यांनाच आपण हम्म, शेफ नाही म्हणत ना, शेफ म्हणतो बरोबर. हम्म, पण आता प्रत्येकाचा हा, रोल वेगवेगळा असू शकतो, राईट. काही असू हम्म, शकते की त्यांची स्पेशालिटी फक्त करी बनवणं असेल, काही असू शकते ज्यांची स्पेशालिटी फक्त इटालियन फूड बनवणं असेल, राईट. किंवा काही असते हम्म, की यांना सगळं येत असतं, पण यांना एक स्पेसिफिक रोल प्ले करायला दिला जातो, राईट. तर त्या रोलला हम्म. एक स्पेसिफिक नाव देऊन टाकतात. तसं हे सॉफ्टवेअर, जसं तू आता काय म्हणला, काय सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर हा डेव्हलपर. सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, हे फक्त टॅग असतात. ठीक आहे. बरं. ऍक्च्युली रोल जो आहे तो ऑलमोस्ट सिस्टीम इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर काय, ही सगळी जण ना रोल ऑलमोस्ट सेम प्ले करतात. आता याच्यामध्ये फरक कुठे येतो फक्त तुला सांगतो मी. अं, हम्म, ब- कसं असतं, आता समज ऍज अ ज्युनियर जेव्हा तू जाशील तर तुला डायरेक्टली हा, एखादी वेबसाईट डेव्हलप करायला तर देणार नाही, राईट. वेबसाईटचे हम्म, कसे आता घटक असतात, लागलं तर आपण काय करू, एक थोडस मी तुम्हाला आज मग इथूनच घेतो. अं, प्रतीक्षा, राईट. प्रतीक्षा, तुम्ही पण माझ्या फ्लो सोबत आहात ना? तुम्हाला पण या फ्लोनी गेलेलं आवडेल ना, की डायरेक्ट जावाच तुम्हाला तुम्हाला हो कन्सेप्ट चालेल सर. पाहिजे असं काही? हा ठीक आहे, मग आज आपण काय करू, एक तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग देतो मी. वेब डेव्हलपमेंट म्हणा किंवा जावा डेव्हलपर म्हणा, एकच टॅग आहे. कसं इन दी केस कसं, तुम्हाला ऑफकोर्स सिलेबस तुमचा वेगळा राहील, पण ऍट दी एंड वर्किंग जेव्हा येईल तर असं गरजेचं नाही की वेब डेव्हलपमेंट शब्द वापरल्यावर ऍज अ वेब डेव्हलपरच किंवा जसा हा म्हणला सॉफ्टवेअर डेव्हलपरच टॅग लागेल, किंवा जावा डेव्हलपर म्हणल्यावर फक्त तुम्हाला जावा डेव्हलपरच टॅग लागेल. तुम्हाला माहिती बी ऍज अ फ्रेशर जेव्हा ते हायर करतील तेव्हा तुम्हाला ते सिस्टीम इंजिनियरचा टॅग देतील, पण ऍक्च्युअली तुमची वर्किंग काय असेल, माइट बी जावा डेव्हलपर म्हणून तुम्हाला थोडंसं वर्किंग करावं लागेल, तुम्हाला छोटे मोठे कोड्स लिहावं लागतील, क्रिएट करावं लागतील ऍज अ वेबसाईट मध्ये. आता एक वेबसाईट म्हणल्यावरती छोटी नसते, राईट. एक मिनिट हा. हम्म, पहिले माझी स्क्रीन शेअर झाली की मला सांगा. नाही. स्क्रीन शेअरिंग, एक जस्ट सेकंड ना. ओके. स्क्रीन शेअर झाली माझी. स्क्रीन इज विजिबल फॉर एव्हरीवन. हॅलो. हो झालीये. हा ओके, मला थोडस रिस्पॉन्स देत राहा म्हणजे मला कळेल की आहे तुम्ही माझ्यासोबत की नाही, मागे पडला की काय, म्हणजे हा कम्युनिकेशन राहू दे. आता जेव्हा आपण वेबसाईट शब्द वापरतो तर बेसिकली वेबसाईट, कोण सांगू शकतं एक बेसिक, फक्त जे वाटेल तुम्हाला, एक छोटीशी आयडिया असेल काहीतरी, वेबसाईट काय असते बेसिकली मला सांगू शकता? काही पण असं चुकीचं बरोबर उत्तरचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे वाटत असेल वेबसाईट काय आहे, तेवढं मला 2 शब्दात सांगू शकता. असं काही गरजेचं नाही की बरोबर डेफिनेशन पाहिजे किंवा मी तुम्हाला बोलणार आहे. मी तर आहेच तुम्हाला शिकवाय करता. ओके. राम. प्रतीक्षा. काहीतरी सर. वेबसाईट काय असते एक बेसिक आयडिया तर असेल तुम्हाला, वेबसाईट म्हणजे काय, तुम्ही कधीतरी काहीतरी तो बघितलं असेल. अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण आज हॅलो. आता मी, हा, येस राम. तर इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस. हा ओके, राईट आन्सर. काहीच नाही, एकदम राईट आन्सर. मी तेच म्हणतो, तुम्ही कम्युनिकेशन ठेवा. कसं असतं कम्युनिकेशननी ना कंटिन्युअसली ना वर्क होत राहील तुमच्यावरती, माझ्यावरती सुद्धा इव्हन वर्क होत राहील, की मला कळेल की तुम्हाला कुठपर्यंत आलंय, मला कुठून कसं पिचिंग करायची तुम्हाला, किंवा कसं कुठून कुठपर्यंत आता घेऊन जायचंय तुम्हाला माझ्यासोबत, मला पण आयडिया राहिली पाहिजे ना. मी फक्त बोलत राहीन तर काही अर्थ होणार नाही. तुम्हाला कळतंय नाही कळतंय हे खूप गरजेचं आहे, हे की नाही? आता जसं की हा म्हणला की कलेक्शन ऑफ पेजेस, तसं प्रतीक्षा तुमची काही आयडिया, काहीतरी एक सेंटेन्स काहीतरी आयडियाच असेल तुम्हाला.
अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण कंटिन्यू करू. तर आपण जेव्हा आता गुगलवरती जातो, ऍक्च्युली गुगल सुद्धा काय आहे तुमच्या हिशोबाने? आपण गुगलला काय म्हणतो? म्हणजे गुगल काय आहे? गुगलला तुम्ही ऍक्च्युली सर्च करसाल ना, हे बघा, www.GOOGLE, google.com. ऍक्च्युली जेव्हा गुगल सर्च करता तेव्हा सुद्धा गुगलला स्वतःला सर्च करतो. तुम्ही आता बघितलं असेल, हे थोडं काहीतरी टॉपअप आलं होतं, इग्नोर करा. www.GOOGLE, google.com जेव्हा तुम्ही सर्च करता ना, आता इथे बघा फक्त पेज मध्ये कसे हे होतं, ते बघा, ते स्वतःला सर्च करता. आता हे काय आहे? तर हे जेव्हा तुम्हाला असं दिसतं, HTTPS www.google.com, ही ऍक्च्युली एक वेबसाईट आहे. वेबसाईटचं काय आहे? ही लिंक आहे. आता जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईटच्या लिंक वरती टॅप करसाल, तर ते तुम्हाला त्या वेबसाईट वर घेऊन जातं. तर गुगल एक इनडायरेक्ट, डायरेक्ट गुगल काय आहे? तर एक गुगल सुद्धा वेबसाईट आहे. आता गुगल वेबसाईट आहे, पण आपण गुगलला काय म्हणतो? एक प्लॅटफॉर्म म्हणतो. कशाचा प्लॅटफॉर्म? तर तुम्हाला इंटरनेटमध्ये एंटर करून वेगवेगळ्या गोष्टीला व्हिजिट करायला एक जो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे, तो गुगल आहे. पण ऍक्च्युली गुगल सुद्धा एक, गुगलचा बेस काय आहे? तर वेबसाईटच आहे ना. ऍक्च्युली गुगल एक वेबसाईट म्हणून डिझाईन केली गेलेली आहे. जेव्हा तुम्ही त्याला सर्च करता, तुम्हाला तिथे गुगल येईलच. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवू का? हे बघा, आता आपण आता, हे मायक्रोसॉफ्ट एज आहे. आता मायक्रोसॉफ्ट एज हे वेगळं प्लॅटफॉर्म आहे, गुगल हा वेगळा प्लॅटफॉर्म आहे. एवढी आयडिया आहे ना प्रत्येकाला? मायक्रोसॉफ्ट एज हे वेगळं सर्च इंजिन आहे, गुगल एक वेगळं सर्च इंजिन आहे. आता सर्च इंजिन म्हणजे काय म्हणतोय मी? सर्च इंजिन म्हणजे जे तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं, की तुम्हाला काही सुद्धा सर्च करायचंय, कोणत्या सुद्धा वेबसाईटला जायचंय, तर ते तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करतं. ओके. हॅलो, हॅलो गाईज, आहेत ना माझ्यासोबत? आहात ना? दी प्लॅटफॉर्म काय म्हणतो, एक बेसिक आयडिया आली तुम्हाला प्लॅटफॉर्म काय आहे? जे तुम्हाला कोणत्या पण वेबसाईट वरती इनडायरेक्ट रिडायरेक्ट करू शकतं, ते असते एक प्लॅटफॉर्म. जसं की गुगल आहे, जसं की आपण जे सध्याला उघडलेलं आहे याला मायक्रोसॉफ्ट एज म्हणता. जे मायक्रोसॉफ्ट प्रोव्हाइड करतं, गुगल गुगल प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर yahoo.com म्हणून सुद्धा आहे, तो एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. आता जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट एज मध्ये जेव्हा गुगलला सर्च करू ना, हे बघा, ते आता इथं ऍज अ वेबसाईट येईल. हे बघा, आली का वेबसाईट? ही बेसिकली गुगल काय आहे? एक वेबसाईट आहे. बेसिकली मायक्रोसॉफ्ट एज काय आहे? एक वेबसाईट आहे. त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. जो तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो? ऍक्सेसिबिलिटी प्रोव्हाइड करतो. कशासाठी ऍक्सेसिबिलिटी प्रोव्हाइड करतो? सर्च इंजिन म्हणून रोल प्ले करून तुम्हाला इंटरनेटवरती जे काही सर्च करायचं असेल किंवा जे काही रिक्वायरमेंट असेल, तिथे जायला ते तुम्हाला मदत करतं. ओके. आता आपण एक वेबसाईट घेऊया कोणती तरी, लेट्स लेट्स टेक दिस वेबसाईट. ओके. आपण काय करू आता, तुम्हाला सांगतो मी. देर आर मल्टिपल वेबसाईट्स, लाईक देर आर डोमेन. ओके. ई कॉमर्स डोमेन, हेल्थ केअर डोमेन, हा, आता बँकिंग डोमेन. आता बँकिंग डोमेन सध्याला आपण काय करू, ई कॉमर्स डोमेन अंडर फ्लिपकार्ट वरती आपण जाऊ. आता फ्लिपकार्ट काय आहे? एक वेबसाईट आहे. आपण जे आता सर्च करतोय ते एक वेबसाईट आहे. तुम्ही फोन मध्ये जे डाउनलोड करता ते ऍप्लिकेशन आहे. ओके. ऍप्लिकेशन आणि वेबसाईटचा फरक कळतो? कोणी सांगू शकतो मला तुमच्या दोघांमधून? काहीतरी एक बेसिक आयडिया असेल तुम्हाला? राम, प्रतीक्षा, गाईड, अजून कोण कोण येतं म्हणजे? दर्शन. तर आपलं ओके राम. बेसिकली एक फक्त तुला काहीतरी आयडिया असेल की व्हॉट इज वेबसाईट आणि व्हॉट इज ऍप्लिकेशन. हे बघा. वेबसाईट हा, हा, बोल बोल बोल, कंटिन्यू कंटिन्यू. इट इज द कलेक्शन ऑफ वेब पेजेस आणि हा, ऍप्स, राईट. म्हणजे जे आपण डेली यूज करतो. ओके. ऍक्च्युली ह्या केसेस मध्ये कोणतंच उत्तर चुकीचं असू शकत नाही. आता तुझे बोललं ते पण एका पॉईंट पर्यंत करेक्ट आहे. आता तुला बेसिकली सांगतो. आता सध्याला आपण फोन मधून तर दाखवू शकत नाही, पण एक कोणता पण फोन घ्या. तुमच्याकडे फोन मध्ये फ्लिप का?
तुमच्या दोघांमधून कोणाकडे फ्लिपकार्ट, अमेझॉन काहीतरी इन्स्टॉल्ड आहे का? दोघांमधून कोणाकडे अजून कोण आहे? तन्वी. तन्वी मेसेज मध्ये रिप्लाय करू शकता तुम्ही. तुमच्याकडे फोन मध्ये फक्त ऍप हे आहे का? Websites are hosted on web servers and can be accessed using web browser. Okay, right. राम, हाँ सर. एक ऍप्लिकेशन आहे ना तुमच्याकडे, साधं फोन मध्ये एखादं ऍप्लिकेशन, फ्लिपकार्ट म्हणा, हो अमेझॉन म्हणा, किंवा दुसरं कोणतं पण असेल ना? हो. हॅलो. हॅलो. हा, ओके. तर आता आपण काय, माझ्याकडे सर फ्लिपकार्ट आहे. ओके, माझा आवाज येतोय क्लिअर काही? मला सांगा बरं का आवाज. हो, काय 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 म्हणला? फ्लिपकार्ट आहे माझ्याकडे. नाही, अच्छा ठीक आहे. आपण इथे आता फ्लिपकार्ट बघूया. ओके, बेस्ट, एकदम बेस्ट. आता तुझ्या फोन मध्ये एक फ्लिपकार्ट आहे, त्याचं एक तुला सिम्बल दिसत असेल तुझ्या समोर, बरोबर? फ्लिपकार्टचा लोगो दिसत असेल. आता जेव्हा तू त्या लोगो वरती टॅप करशील, तुला ते ऍप्लिकेशन ओपन होईल. त्याच्यामध्ये तुला विंडो दिसतील, बरोबर? तेच आता हा जेव्हा तुला तेच आता इन केस समज आता तू लॅपटॉप घेऊन बसलाय. लॅपटॉप मध्ये हा आता तुला फ्लिपकार्ट पाहिजे, तर तू लॅपटॉप मध्ये फ्लिपकार्ट कसं अचीव्ह करू शकतो? अचीव्ह इन दी सेन्स तू उघडू कसं शकतो? आता इथे असं आपल्याकडे ऍप्लिकेशन आहे का फ्लिपकार्ट? नाहीये ना. नाही. डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन नाहीये फ्लिपकार्ट. ओके. आता आपण काय करू मग? फ्लिपकार्टला जाय करता आता असं तरी होऊ शकत नाही की फोन मध्ये तर फक्त फोन मध्येच वापर करता येईल. लॅपटॉप मधून जेव्हा तू इंटरनेट वरती जाऊन जेव्हा तुला ऍक्सेस करायचा किंवा इव्हन फोन मध्ये जाऊन सुद्धा तुला न इन्स्टॉल करता ऍक्सेस करायचा असेल, तर तेव्हा आपण काय करतो? तेव्हा आपण त्याच्या वेबसाईट वरती जातो. ओके. आता आलं एक बेसिक डिफरन्स वेबसाईट आणि याच्यामधला लक्षात, की जेव्हा तुला एखाद्या याच्यावरती जायचं असतं, की जी ऍप्लिकेशन म्हणून इन्स्टॉल नाहीये, तर तुझ्या गुगल वरती जाऊन ते जेव्हा सर्च करतो, त्याला म्हणते वेबसाईट. आता हे आपण सर्च केलं, इथं जी आली, आता हे बघ, मला रिस्पॉन्स द्या बरं का. हे बघा, आता इथे हे HTTP एस www.flipkart.com हे दिसतंय सगळ्यांना? माझं मार्क दिसतंय तिथे. हो सर, दिसतंय. ओके. आता याला आपण बेसिकली काय म्हणतो, तुम्हाला याची आयडिया असेलच. याला आपण बेसिकली लिंक म्हणतो. ही लिंक कशाची आहे? तर ही लिंक आहे त्या वेबसाईट वरती जाण्याची. ओके. आता तुम्ही म्हणता इथं टॅप केल्यावरती सुद्धा जातं. हेच तुमचं काम असणार आहे, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मग ती जावा बेस असो किंवा तुम्ही वेब डेव्हलपमेंट टॅग लावा त्याला. जेव्हा तुम्ही ऍज अ डेव्हलपर म्हणून कुठे जासाल, तर माइट बी तुम्हाला असं टास्क येऊ शकतं की बाबा धनंजय किंवा राम, वी हॅव अ वेबसाईट टू डिझाईन. फॉर दॅट वेबसाईट पहिले आपल्याला काय करायची? तिची लिंक तयार करायची किंवा लिंक तयार झालेली आहे. आता आपल्याला ती जेव्हा वन टॅप क्लिक वरती जायचंय, तर तिथे आपल्याला असा हा टॅग टाकायचा आहे. याला आपण काय म्हणू? टॅग म्हणू. आता हे जे टॅग वरती जेव्हा तू क्लिक करशील, तर ते तुला कुठे घेऊन गेलं पाहिजे? त्या वेबसाईट वरती घेऊन गेलं पाहिजे. हे आलो आपण वेबसाईट वर. असे तुम्हाला टास्क येऊ शकतात छोटे छोटे. ओके. एक बेसिक आयडिया आली काय वर्किंग असू शकते. आता एकदा तुम्ही वेबसाईट मध्ये आल्या, आता एक सिंपल टास्क सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे? आता त्याच्यानंतर लेट्स अज्युम वी आर इन वर्किंग. ओके. आता मी तुमचा सिनियर आहे. सो आता आपल्याला इथे फ्लिपकार्ट वेबसाईट डिझाईन करायची आहे. ओके काय? आता मी काय करेल माहिती का? हे एवढं पूर्ण एकच जण करणं इज नॉट पॉसिबल और इवन नॉट इझी. पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाहीये, पण एका जणासाठी करायचं म्हणजे त्याला जो टाइम लागेल, जो टेन्युअर लागेल, तो खूप जास्त असेल. प्लस तो जो फीस चार्ज करेल, ती पण खूप जास्त असेल. कारण की एक माणसाचं काम म्हणल्यावरती तो माणूस ओव्हरलोड होईल, ओव्हर वर्किंग इतकी राहील त्याच्या मागे, त्याला वेळ सुद्धा भेटणार नाही. कारण की एक शेड्यूल मध्ये टाइम मध्ये करून द्यायचं होतं. त्याच्यामुळे तो फीस तेवढी चार्ज करेल. त्याच्यामुळे जेव्हा या वेबसाईट डेव्हलप करायचे असते का कोणाला, ते काय करते? IT कंपनीज मध्ये वेगवेगळ्या कंपनीज अवेलेबल आहे. ओके. त्यांच्यातून
त्यांना अप्रोच करतात. मग आता आयटी कंपनीज मध्ये बेसिकली ज्यांना माहित झालं की हा बाबा XYZ कंपनी आहे, XYZ कंपनीला त्यांची एक वेबसाईट डेव्हलप करून पाहिजे, तर काय करतात समजा इन केस इन्फोसिस आहे किंवा टेकएम आहे, एक तर हे त्यांच्याकडे अप्रोच करता, त्यांना अप्रोच करता की बाबा हे आमचं असं असं बजेट असेल, हे अशा अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला वेबसाईट डेव्हलप करून देऊ शकतो, हा हा आमचा पास्ट रेकॉर्ड आहे. किंवा रेप्युटेड कंपनीज आहेत त्याच्यामुळे ऑलरेडी यांना एवढं करण्याची गरज पडत नाही. माइट बी XYZ कंपनी काय करेल, XYZ कंपनी काय करेल की इन्फोसिस कडे जाईल किंवा TCS कडे जाईल की बाबा गाईज वी वॉन्ट दिस काइंड ऑफ ऍप्लिकेशन डेव्हलप्ड. ओके, आलं एक बेसिक आयडिया लक्षात आली वेबसाईट डेव्हलप कशी काय असती तर. आता त्याच्यामध्ये मग काय आहे, समजा आपण आता आहे इन्फोसिस साठी आपण वर्क करतोय हा फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे ऍप्लिकेशन आपल्याकडे वेबसाईट आलेली आहे ही डेव्हलप करायला. आता ही वेबसाईट डेव्हलप करायची, आता ही एवढं जे आहे, हे एवढं जे आहे ते इझी का एका माणसासाठी. आता हे बघा आपण जेव्हा इथे जातो, हे बघा ते याला काय म्हणते, ड्रॉप डाऊन विंडो म्हणते. आता ड्रॉप डाऊन विंडो म्हणजे काय असेल ते बघा, इथे फक्त याच्यावरती तुम्ही स्क्रोल डाऊन जरी केलं, त्याच्यावरती तुमचा बार जरी नेला, ऍरो जरी नेला, तर ते तुम्हाला खाली मल्टिपल ऑप्शन प्रोव्हाइड करते. हे बघा, ठीक आहे, याच्यातून आता तुम्ही कोणत्या याच्यावरती क्लिक केलं तर ते तुम्हाला त्या रिलेटेड याच्यावरती घेऊन जाईल. जसं की आता इथं मेन्स कुर्ताज म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक केलं ते कुठे घेऊन जाईल तुम्हाला, मेन्स कुर्ताज जे काही असेल त्यांच्याकडे अवेलेबल ते दाखवायला घेऊन जाईल. ठीक आहे, आता हे जे इंडिव्हिज्युअल गोष्टी असतात, हे एक एक टास्क समजा एका एका डेव्हलपरला, मग तो वेबसाईट डेव्हलपमेंट तुम्हाला नाव लागू द्या किंवा जावा डेव्हलपर नाव लागू द्या, तुमच्या प्रत्येकाचे टास्क ऑफकोर्स डिफरंट असतील, कारण की एक स्पेसिफिकली वेब डेव्हलपर म्हणून ओळखला जातोय, त्याला त्या हिशोबाने नॉलेज आहे, आणि एक बेसिकली जावा डेव्हलपर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असतं, फ्रंट एंड असतं, बॅक एंड असतं. आता हे जे आपल्याला दिसतोय हा याला काय म्हणतो आपण, UI. UI म्हणजे काय, युजर इंटरफेस. ठीक आहे, UI म्हणजे काय काय, UI म्हणजे काय, युजर इंटरफेस. आता युजर इंटरफेस म्हणजे काय की when you visit on any individual application, website, software or anything, whatever you see here, जे काही तुम्हाला दिसतं, हे जे डिझाईन केलं गेलेलं आहे दिसायला, की इथे तुम्हाला हे वाचता येतं, हे बघा याला एक फोटो आहे, हे इथं बघा घड्याळ आहे बॅक साईडला, इथे हे फर्निचर आहे. ओके, इथे हा फोटो आहे, इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये तुम्हाला हे इथे लॅपटॉप दिसतोय, ह्या इथे हे हेडफोन्स दिसत आहेत, राईट, इलेक्ट्रॉनिक्स लिहिलेलं आहे, हे जे सगळं काही दिसतं याला तुम्ही ओव्हरऑल UI म्हणता, युजर इंटरफेस. त्याला अजून एक शब्द आहे, सेमच शब्द आहे, फक्त इथे जी ऍड होता. आता जी म्हणजे काय, तर GRAPHICAL, ग्राफिकल युजर इंटरफेस, सॉरी स्पेलिंग चुकली इथे. ओके, ग्राफिकल युजर इंटरफेस हे दोन नावाने ओळखलं जातं. युजली UI शब्द वापरला जातो, युजर इंटरफेस शॉर्ट. ठीक आहे, आता हा जो UI तुम्हाला दिसतोय, हे एक जणाचं काम असतं माहितीये. याच्यासाठी सुद्धा लोक असतात जे की UI डिझाईन करतात. आता वेब डेव्हलपमेंट जो करतोय त्याच्यामध्ये तुला HTML शिकवलं जाईल. HTML मदतीने तुला, HTML एक बेसिक झालं. आज आता HTML सोडून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की ज्याच्या मदतीने तुम्ही UI क्रिएट करू शकता. हे झालं फ्रंट एंड. आता याच्या बॅक साईडला फ्रंट एंड म्हणजे काय, तुम्हाला असं आता हे पूर्ण त्यांनी वेबसाईट डेव्हलप करून दिलेली आहे. हे बघा इथे फ्लिपकार्टचा लोगो आहे, इथे सर्च बार आहे, इथे लॉग इन आहे, हा, इथे कार्ट आहे, इथे बिकम अ सेलर आहे, इथे ग्रॉसरी, मोबाईल, फॅशन, हे सगळं दिसतंय. हा फोटो टाकलाय, हे जे स्लाइड होतंय, प्रत्येक साईड वरती वेगवेगळं आहे, जे फोटो आहे याच्यात जे लिहिलेलं आहे, हे सगळं UI. आता या UIच्या बॅक एंडला जे वर्क करतं, म्हणजे आता काय म्हणतोय मी, जेव्हा मी सर्च बार वरती क्लिक करून समजा सॅमसंग S23 हा फोन सर्च करतोय, आणि जेव्हा सर्च वरती एंटर वरती क्लिक करतोय, तर ही जी प्रोसेस झाली आता, आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला अजून एक नवीन विंडो ओपन झाली म्हणा किंवा UI ओपन झाला,
याच्या माग जी प्रोसेस झाली, जी प्रोसेस घडली, त्याला आपण काय म्हणतो, बॅक एंड प्रोसेस म्हणतो. आता ह्या बॅक एंड प्रोसेस साठी सुद्धा जावा डेव्हलपरची गरज असते. इव्हन वेब डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा बॅक एंड मध्ये घेतलं जाऊ शकतं, फ्रंट एंड मध्ये घेतलं जाऊ शकतं. हे तुमचं मल्टिपल वर्क प्रोफाईल्स असू शकतात. देअर आर व्हरायटी ऑफ प्रोफाईल्स फॉर यू गाईज. की असं तुम्ही कन्सिडर करूच नका की जेव्हा तुम्ही जेव्हा कोर्स म्हणून जॉईन केलेला आहे, की फॉर लेट से इथे रामनी वेब डेव्हलपर और डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट बरोबर. याच्यामध्ये तुला फक्त हाच टॅग येईल असं गरजेचं नाही. इथं माइट बी तुला बॅक एंड मध्ये घेतलं जाऊ शकतं, फ्रंट एंड मध्ये घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे. तुला UI डिझायनर म्हणून सुद्धा घेतलं जाऊ शकतं, जर तुला UI डिझाईन करता येतो विथ दी हेल्प ऑफ HTML. सध्याला बेसिक एकदम सोपं वाला असतं. त्याच्यात आता बरेचसे वेगवेगळे आलेले डिझायनिंग साठीचे. जे HTML सुद्धा बेसिकली एक लँग्वेज आहे जी की हेल्प करते तुम्हाला डिझाईन करायला UI. ओके. आता तुला सुद्धा HTML शिकवलं जाईल, तर जेव्हा तू तुझ्या रिझ्यूम मध्ये ऍड करशील की बाबा तुला HTML येतं, त्याच्याने तुला फ्रंट एंड डेव्हलप करता येतं, तर देअर माइट बी रोल की UI डिझायनरचा रोल असेल. UI डिझायनरचा रोल असल्यावरती ते काय बघतील, तुला HTML येतं का, HTML UI डिझाईन करता येतो का, तुला डेफिनेटली येतो, तर माइट बी तुला त्याच्याकरता हायर करतील. देअर आर मल्टिपल व्हरायटी ऑफ रोल्स अवेलेबल फॉर दिस कोर्स अँड इवन फॉर जावा डेव्हलपर. जावा डेव्हलपरला सुद्धा फ्रंट एंड बॅक एंडला घेतलं जाऊ शकतं, फ्रंट एंडला घेतलं जाऊ शकतं. त्याला जावा डेव्हलपरला सुद्धा इव्हन समजा जावा बेस लँग्वेज मध्ये जर तुम्हाला लेट से की ऑलरेडी एखादं वेबसाईट डेव्हलप झालेली आहे, जसं की फ्लिपकार्ट आहे, फ्लिपकार्ट डेव्हलप झालेली आहे, फ्लिपकार्ट मध्ये एक पोझिशन आलेली आहे सपोर्ट इंजिनियर म्हणून किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून किंवा जावा डेव्हलपर स्पेसिफिक टॅग म्हणून. ह्या तिन्ही रोलला वर्किंग काय असेल बेसिकली, की बाबा ही जी वेबसाईट तुम्हाला दिसतीये, याच्यामध्ये आता आपण म्हणूया की होम अँड फर्निचर आलं, एक म्हणजे जास्त मोठं, हा ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स आलं. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला आता हे मोबाईल दिसते बरोबर. हे मोबाईल्स मध्ये आता एक काम करू आपण, एक नवीन ब्रँड लॉन्च झालेला आहे, XYZ नावाचं एक नवीन ब्रँड लॉन्च झालेला आहे. त्याचं तुम्हाला इथे टॅग ऍड करायचं आहे आणि त्याचे पूर्ण जेवढे फोन्स आहे ते ऍड करायचे. हे असं एक नवीन फीचर डेव्हलपमेंट साठी आलेलं आहे. तर हे जे नवीन फीचर डेव्हलपमेंट साठी आलेलं आहे, तर त्यासाठी काय राहील की बाबा त्यांच्याकडे पोझिशन आहे, तुला ऍज अ त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून म्हणा, जावा डेव्हलपर म्हणून म्हणा, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून म्हणा, किंवा सपोर्ट मध्ये जावा सपोर्ट मध्ये घेतला असेल, तर तुझं टास्क काय असेल की जेव्हा तुला इथे नवीन ब्रँड ऍड करायचे, तर तू एखाद्या सर वेळेस तुझी जी टीम आहे, माझं ना वेब डेव्हलपमेंटचं. तुला पण हे, तुला सुद्धा हे टास्क येऊ शकता. आणि मी आता सध्याला जावा डेव्हलपर साठी बोलतोय, जसं तुझं मी आता बोललो. तुला हे बघ, हा जो UI डिझाईन केलेला आहे, याच्यामध्ये आता नवीन काहीतरी अपडेट आलेले. काय अपडेट आलेले की इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये तिथे तुला नवीन ब्रँड आहे XYZ नावाचा, तो इनपुट करायचा आहे. तर याच्यामध्ये हेल्प काय राहील, आता एक समजा HTML बेस्ड हे UI डिझायनर आहे किंवा UI डेव्हलपर आहे किंवा फ्रंट एंड डेव्हलपर आहे. आता तू फ्रंट एंड डेव्हलपर माइट बी जॉईन केला असेल वेब डेव्हलपमेंट मध्ये, ठीक आहे. फ्रंट एंड डेव्हलपरचा टास्क आलाय, तुला माइट बी टास्क येऊ शकतं की इथे ते ऍड कर. इथे ते ऍड केल्यानंतर तुला काय बघावं लागेल की हे पूर्ण सिरीज जशी तशी राहून त्याच्यामध्ये ते मग आता माइट बी इथे नेमिंग हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहे किंवा मग डायरेक्ट आहे, ब्रँडचे टॉप ब्रँड आहे त्यांच्या हिशोबाने आहे. त्या केसमध्ये तुम्हाला इथं तुला ऍड करायला लावू शकते, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी राहील. आणि तुला जावा शिकवायची, ही सगळं तुला यायला पाहिजे हे शिकवायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी राहील. ठीक आहे. आता ऍक्च्युली ही मीटिंग वाइंड अप व्हायला आलेली आहे, सो कंटिन्यू करायचं आहे काही. जर तुम्हाला बेसिकली आयडिया दिली मी की तुमची वर्किंग काय असेल, आता तुम्हाला कंटिन्यू करून थोडंसं एक मी 10 मिनिटं अजून एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो. तर तुम्हाला आता जावा बद्दल आयडिया देऊ की आपण नंतर कंटिन्यू करू शकतो. सर आपण तुमचं नंतर तुमचं करू. सध्याचं, हा ओके. आज बेसिकली एक लिटिल लिटिल आयडिया आली की काय वर्किंग असेल. तुम्ही नॉन IT बॅकग्राऊंडचे मला लक्षात आलं. नॉन IT बॅकग्राऊंड मध्ये मग तुम्हाला नेमकी वर्किंग काय असू शकते, एक बेसिक आयडिया आली मला. प्लीज रिस्पॉन्स द्या, हे आता बंद होणार आहे, नाही तर आपण कंटिन्यू करू शकतो सेशन, बरं का, तुम्हाला नाही असं लक्षात आलं तर.
प्रतीक्षा राईट, प्रतीक्षा आणि राम आणि तन्वी. मला प्लीज